नाशिक विभागीय आयुक्त प्रभारी जलज शर्मा यांनी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निर्देशित केलेल्या पत्रात म्हटले आहे की धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष अश्विनी भटू पवार यांनी 14 डिसेंबर 2023 रोजी अध्यक्षपदाचा लेखी राजीनामा समक्ष विहित नमुन्यात माझ्याकडे सुपूर्द केला आहे. तरी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 48 नुसार अध्यक्षपद लागोलाग 14 डिसेंबर 2023 रोजी मध्यान्होत्तर रिक्त झालेले आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 मधील कलम 55 नुसार पुढील अध्यक्षांची निवडणूक होईपर्यंत धुळे जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील हे अध्यक्षांच्या अधिकाराचा वापर करतील व त्यांचे कर्तव्य पार पाडतील असे म्हटले आहे. देवेंद्र पाटील यांच्याकडे धुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा कार्यभार सोपविण्यात आल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल, शिरपूर तालुक्याचे आमदार काशीराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, भाजपा जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी, नंदुरबार लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ. तुषार रंधे, शिरपूर विधानसभा निवडणूक प्रमुख प्रभाकरराव चव्हाण, भाजपा तालुका अध्यक्ष किशोर माळी, शहर अध्यक्ष चिंतनभाई पटेल, विविध संस्थांचे अनेक पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे. माझा खानदेश न्यूज ब्युरो, शिरपूर.